मुंबई पुणे हायवेवरच्या प्रवासात लोकांची सेफ्टी रामभरोसेच आहे का? प्रश्न विचारला जातोय पुनावळेमध्ये घडलेल्या या घटनेनंतर। 6 डिसेंबरला चेंबूरला राहणारी पूजा गुप्ता आणि तिचा होणारा नवरा पुण्याहून मुंबईसाठी निघाले होते। दरम्यान कात्रज देहू रोड बायपासवर त्यांच्या कारने ओव्हरटेक करताना पायावरून कारचं चाक गेल्याचं म्हणत 3 बाईक चालवणाऱ्यांनी पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याशी वाद घातला। पण प्रकरण फक्त वादावर थांबलं नाही, तर या तिघांनी कारचा पाठलाग सुद्धा केला आणि अक्षरशः दगडफेक केली। घाबरलेल्या जोडप्याने आपली कार पळवली, पण जरा पुढे ते ट्रॅफिकमध्ये अडकले। तेव्हा पाठलाग करणाऱ्या तिघांनी त्यांना पुन्हा गाठलं आणि कारच्या सगळ्या काचा फोडल्या। या हल्ल्यात फुटलेल्या काचेचा एक तुकडा पूजाच्या डाव्या डोळ्यात घुसल्याने तिला गंभीर दुखापत झाली। चिंचवडमध्ये पूजावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र शस्त्रक्रियेनंतरही आठवड्याहून अधिक काळ लुटूनही तिची दृष्टी पूर्णपणे परत आली नसल्याचा दावा पूजाने केलाय आणि डॉक्टरांना दुसरी शस्त्रक्रिया करावी लागू शकते अशी माहिती पूजानेच माध्यमांना दिली आहे। या प्रकरणी रावेत पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलं, पण BNSच्या कलमानुसार त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आणि इकडे पूजाने तिघांवरही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे।